श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। राजा राम जय जय राम कृष्ण हरे। राजा राम जय जय राम कृष्ण हरे। राजा राम जय जय राम कृष्ण हरे। गोवर्धन धर गोपालन रत। गोवर्धन धर गोपालन रत। गोकुल संकट हारी कृष्ण हरि राम कृष्ण हरि। राजा राम जय जय राम कृष्ण हरि। राजा राम जय जय राम कृष्ण हरि। नवनीरदसम नवनीत प्रिय। नवनीरदसम नवनीत प्रिय। नवल विनोद विहारी कृष्ण हरि राम कृष्ण हरि। राजा राम जय जय राम कृष्ण हरि। राजा राम जय जय राम कृष्ण शरणागत दीन शरणीने। शरणागत दीन शरणी। शरणागत दीन शरणी रे। करुणा दृष्टीने हारी। करुणा दृष्टीने हारी कृष्ण
विना शरणीने करुणा दृष्टी निहारी राजा राम जय जय राम राजा राम जय जय राम राजा राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हॅलो ज्यांना ज्यांना इथे समोर बसणं शक्य आहे त्यांनी कृपया समोर बसा म्हणजे मला सांगायला बरं पडेल तिरकी मन करून सांगावं लागणार नाही ज्यांना ज्यांना शक्य आहे समोर बसणं त्यांनी समोर बसा मंदिरात बसला तरी चालेल माझ्या मागोमाग सगळ्यांनी म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघश्याम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघश्याम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 म्हणा माझ्या मागोमाग रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित
पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पार्वती पते हर हर महादेव। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निर्धारते वर्म चुको नये। निर्धारते वर्म चुको नये। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास। निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास। धरू नये आस आणि कांची। धरू नये आस आणि कांची। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। म्हणे ऐसा पूर्ण उपेक्षिला। तुका म्हणे ऐसा पूर्ण
अपेक्षिला नाही ऐकियेला ऐसा कोणी नाही ऐकियेला ऐसा कोणी निष्ठावंत भाव भक्तांचा निर्धारते वर्म चुको नये निर्धारते वर्म चुको नये निष्ठावंत भाव भक्तांचा निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारते वर्म चुको नये. पूर्वरंगाचा हा अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांचे वर्णन मोरोपंत आर्याकार कसे करतात. मुकुटमणी संतांचा मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. तुकाराम महाराज वाणी कुळामध्ये जन्माला आले म्हणून शिव 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 त्यांना वाणी संबोधू नये असे मोरोपंत म्हणतात. का? कारण नेले जड वैकुंठी त्यांना वैकुंठात भगवंताने कसं नेलं. या जड शरीरासहित नेलं. बाकीचे जातात ते हे शरीर इथेच ठेवून जातात. पण तुकाराम महाराजांचं महात्म्य असं की ते सशरीर वैकुंठाला गेले. नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. राम राम हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम. सगळ्या संतांमध्ये शोभून दिसणारा संत जसा मुकुटामध्ये मुकुटमणी शोभून दिसतो तसं सर्व संतांमध्ये जे शोभून दिसतात असे संत तुकाराम महाराज. त्यांनी लिहिलेला हा अभंग आहे. त्यात ते आपल्याला काय उपदेश करतात. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारते वर्म चुको नये. भगवंतावरती भाव कसा पाहिजे. निष्ठावंत पाहिजे. निष्ठा नाही. हा निष्ठा म्हणजे निसटणारा. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत निष्ठा पाहिजे. निष्ठावंत भाव हाच काय आहे. भक्तांचा स्वधर्म आहे. धर्म म्हणजे काय. यह धारयति इति धर्म. जो संपूर्ण विश्वाला जो धारण करतो, पर्यावरणाला धारण करतो, समाजाला धारण करतो, प्रत्येक व्यक्तिमत्वाला प्रत्येकाच्या मनाला धारण करतो. यह धारयति इति धर्म. मग कसा काय धर्म धारण करतो. तर 4 श्रेणींमध्ये धारण करतो. पहिली म्हणजे वैश्विक श्रेणी. विश्वामध्ये जे ग्रह तारे आहेत त्यांच्याबद्दलचं ज्ञान. कधी सूर्यग्रहण होणार, कधी चंद्रग्रहण होणार, ही माहिती नासासारख्या संस्था करोडो डॉलर्स खर्च करून
कृत्रिम उपग्रह म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाईट आकाशामध्ये सोडतात आणि ती माहिती मिळवतात आणि आपल्याला सांगतात. परंतु करोडो डॉलर्सचा खर्च न करता 50-60 रुपयाचं जे पंचांग आहे त्याच्यामध्ये पण सूर्यग्रहण कधी होणार, चंद्रग्रहण कधी होणार, ही सगळी माहिती दिलेली असते. मग ही माहिती कुठून मिळाली पंचांगवाल्यांना? त्यांनी थोडीच आकाशात उपग्रह सोडला आहे. मग ही जी माहिती आहे ती वेदांमधील सूत्रांच्या आधारावर आहे. कारण वेदांमधील नियमांनुसारच ग्रह तारे भूतकाळात सुद्धा फिरत होते, आजही फिरत आहेत आणि भविष्यात पण फिरत राहणार. वेदांचे ज्ञान हे त्रिकालाबाधित आहे. भूत, भविष्य, वर्तमान तीनही स्थितींमध्ये, तीनही काळांमध्ये सत्य आहे. आणि त्या वेदांमधील सूत्रांच्या आधारे पंचांग बनवलं जातं आणि त्यानुसार हे ग्रहतारे फिरतात आणि त्यानुसार सूर्यग्रहण कधी होणार, चंद्रग्रहण कधी होणार, कुठल्या नक्षत्रामध्ये पाऊस पडणार, हे सगळं सांगितलं जातं. इंग्रज या ठिकाणी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी आपली शिक्षण व्यवस्था इथे लादली आणि सांगितलं की आमच्या कंपन्यांमध्ये जर तुम्हाला नोकऱ्या मिळवायच्या असतील तर आम्ही जो अभ्यासक्रम करू तोच शिकावा लागेल. त्यामुळे हे जे वैदिक ज्ञान होतं, वैदिक वाङ्मय होतं, ज्याच्यानुसार करोडो डॉलर्सचा खर्च न करता सुद्धा ग्रहताऱ्यांचा अभ्यास आपल्यापर्यंत पोहोचत होता, ती विद्या कुठेतरी मागे राहिली, ते ज्ञान कुठेतरी दडपलं गेलं. मग विश्वाबद्दलचं ज्ञान हे ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे तो म्हणजे धर्म. विश्वाशी आपलं असलेलं नातं जो टिकवायला शिकवतो तो धर्म. जेव्हा व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळी आकाशात ग्रहमान कसं होतं, त्या ग्रहांचा त्या बाळावरती काय परिणाम होतो, त्या ग्रहांच्या शक्तीचा, याच्यानुसार कुंडली बनते. ज्योतिषशास्त्र याच्यावर आधारलेलं आहे. मग अशा प्रकारे विश्वाबद्दलचं ज्ञान हे वैश्विक श्रेणी यामध्ये येतं. मग धर्माची दुसरी श्रेणी पर्यावरणीय श्रेणी. यज्ञयागादी जे आपण करतो त्याचे जसे आध्यात्मिक फायदे आहेत तसेच वैज्ञानिक देखील फायदे आहेत. यज्ञामध्ये ज्या औषधी वनस्पती आपण समिधा म्हणून वापरतो त्या औषधी वनस्पतींचा धूर जेव्हा आकाशामध्ये वातावरणामध्ये मिसळतो त्यावेळेला वातावरण शुद्धी होते. हे संशोधनात सिद्ध झालेलं आहे. त्या संशोधनामध्ये 4 दिवसांचा यज्ञ आरंभीला होता आणि यज्ञ आरंभण्यापूर्वी हवेतील कार्बन मोनॉक्साईड जो गाडीच्या सायलेन्सरमधून सुटतो, हा घातक वायू, माणसाच्या नाकावाटे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड हा वायू, ह्यांचे प्रमाण किती आहे हे मोजले गेले. ते यज्ञाच्या पहिल्या दिवशी प्रमाण कमी झालेले आढळून आले, यज्ञाच्या दुसऱ्या दिवशी अजून कमी झालेले आढळून आले आणि यज्ञाच्या 4थ्या दिवशी तर हे जे प्रमाण होते ते नगण्य होते. म्हणजेच या संशोधनातून सिद्ध झालं की यज्ञयागादीमुळे वातावरण शुद्धी होते. हवेतील जे हानिकारक वायू असतात ते नष्ट होतात किंवा ते नाहीसे होतात, त्या वायूंचं निराकरण होतं. आणि अग्नीसोबत आपण जेव्हा हविष्य म्हणून तूप, त्यामध्ये तुपाची आहुती देतो त्यावेळेला तिथे ऑक्सिजनची निर्मिती होते. म्हणजेच यज्ञयागादीद्वारे पर्यावरणाचं रक्षण होतं, वातावरण शुद्धी होते. त्याचप्रमाणे देवराई नावाच्या संकल्पना असतात. ते झाड देवाचं आहे, तोडण्यास मनाई आहे असं म्हणतात. मग त्या निमित्ताने पण पर्यावरणाचं रक्षण होतं. मग अशा प्रकारे पर्यावरणाशी आपलं असलेलं नातं शिकवतो तो धर्म. पर्यावरणाशी नातं आणि विश्वाशी नातं अशी वैश्विक श्रेणी आणि पर्यावरणीय श्रेणी सांगितली धर्माची. धर्माची तिसरी श्रेणी म्हणजे सामाजिक श्रेणी. कुठलीही संस्था जर व्यवस्थित चालवायची असेल तर काम विभागून देणं आवश्यक असतं. एखादी शाळा चालवायची असेल तर त्या ठिकाणी ज्ञान प्रदान करणारे शिक्षक पाहिजेत, रक्षण करणारे सिक्युरिटी गार्ड्स पाहिजेत, हिशोब ठेवणारे क्लार्क पाहिजेत आणि सेवा करणारे पियून पाहिजेत, सेवक पाहिजेत. एखादी कंपनी जरी चालवायची असेल तर तिथे पण हे 4 घटक येतात: शिक्षा, रक्षा, वाणिज्य, सेवा. शिक्षा म्हणजे ज्ञान प्रदान करणारे, ट्रेनिंग देणारे ट्रेनर पाहिजेत, रक्षण करणारे सिक्युरिटी गार्ड्स पाहिजेत, ऑडिटिंग करणारे क्लार्क आणि ऑडिटर्स पाहिजेत
आणि साफसफाई करणारे, सगळं काही स्वच्छ ठेवणारे, सेवा पुरवणारे सर्व्हिस प्रोव्हायडर पाहिजेत. मग या 4 तत्वांनुसार कंपनी पण चालते, शाळा पण चालते. मग या 4 तत्वांनुसार संपूर्ण समाज पण चालतो. कसा? ब्राह्मणस्य मुखम आसीत बाहुराजान्यकृतः उरुस्तदस्यो यद्वैश्याः पद्भ्याम शूद्र अजायत. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानदानाचं कार्य, समाजामध्ये ज्ञानदानाचं कार्य हे ब्राह्मणांकडे सोपवलेलं आहे. राजाने काय करणं योग्य, काय करणं अयोग्य, त्याचे काय पुढे परिणाम होऊ शकतात, या निर्णयामध्ये मदत करण्याचं कार्य ब्राह्मण करतो. म्हणून प्राचीन काळामध्ये प्रत्येक राजाचा एक राजपुरोहित असायचा. जसा दशरथ राजांचा कोण होते? वशिष्ठ महामुनी. पांडवांचे धौम्य ऋषी. कुठलाही राजा घ्या, त्याचा एक पुरोहित असायचा. आणि हे जे ब्राह्मण असतात ते संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करतात. शेतकऱ्यांना वेदांचा अभ्यास करून, पंचांगाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना सांगतात की कुठल्या नक्षत्रानुसार कसा काही पाऊस पडणार आहे, त्यामुळे पेरणी कधी करायची. अशा प्रकारे सगळ्यांना ते मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धीची गरज आहे, बुद्धी तीक्ष्ण असली पाहिजे. त्यामुळे ब्राह्मण वर्ण हा डोक्याने दर्शवला जातो. म्हणजे समाजरूपी पुरुषाचं मुख कोण, डोकं कोण, तर तो म्हणजे ब्राह्मण. दुसऱ्याला ज्ञान देण्यासाठी मुख पवित्र पाहिजे, वाचा पवित्र पाहिजे, म्हणून त्यांना मुखाचं स्थान दिलेलं आहे. दुसरे म्हणजे क्षत्रिय. प्रजेचं क्षतीपासून जो रक्षण करतो तो क्षत्रिय. प्रजेचं क्षतीपासून रक्षण करण्यासाठी बाहूंमध्ये बळ असलं पाहिजे. जर आपल्यावरती कोणी घाव करायला येत असेल तर पहिले आडवे येतात ते म्हणजे आपले बाहू. त्याचप्रमाणे समाजाचं रक्षण करण्यासाठी जो पुढे येतो तो म्हणजे क्षत्रिय. म्हणून क्षत्रियाला समाजरूपी पुरुषाच्या बाहूंची उपमा दिलेली आहे. तिसरे म्हणजे वैश्य. जे व्यापार करतात, शेती करतात, गोपालन करतात, त्यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित बनून राहते. म्हणून वैश्यवाणी वर्गाला अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे समाजरूपी पुरुषाच्या कण्यापासून मांडीपर्यंतची उपमा दिलेली आहे. त्यामध्ये शेतकरी पण आले. शेतकऱ्यांमुळे सगळ्यांचं पोट भरतं, म्हणून त्यांना पोटाची उपमा दिलेली आहे. म्हणजे पोटापासून मांडीपर्यंतचा म्हणजे जो उरूचा भाग आहे, त्या उरूच्या भागाने समाजरूपी पुरुषाचा उरू म्हणजे कोण? वैश्यवाणी वर्ग असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचा वर्ण म्हणजे शूद्र, ज्यांचं कार्य काय असतं तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना सेवा पुरवणे, यांना त्यांची कार्य करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्यांचे कुटीरोद्योग करणे. उदाहरणार्थ राजाला तलवार लागत असेल, जी हत्यारे अवजारे लागत असतील, ब्राह्मणांना यज्ञयागादी करण्यासाठी त्यांची जी ब्रह्मकर्मे करण्यासाठी जी काही वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू बनवणे, राजाला लागणाऱ्या वस्तू बनवणे. जे शेतकरी वगैरे आहेत त्यांना ज्या वस्तू लागतात शेती करताना, व्यापाऱ्यांना ज्या वस्तू लागतात त्या बनवणे. मग हे जे कुटीरोद्योग होते, हे कुटीरोद्योग सगळे शूद्र वर्णाकडे सोपवलेले होते. जर शूद्रांनी हे कुटीरोद्योग केले नाही तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे आपापली कार्ये पार पाडू शकत नाही, आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीत. म्हणूनच शूद्रांना अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. जर इमारतीचा पाया डळमळीत असेल तर इमारत ढासळणार, आणि जर इमारतीचा पाया मजबूत असेल तर इमारत व्यवस्थित दीर्घकाळ उभी राहणार. म्हणून जर शूद्रांनी तीनही वर्णांना मदत केली, सेवा पुरवल्या, तर तीनही वर्ण आपापली कामे करू शकतात आणि समाजामध्ये ज्ञानदानाचं कार्य, रक्षणाचं कार्य, व्यापाराचं कार्य व्यवस्थितपणे चालू राहील. म्हणून शूद्रांना अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणजे पायाचं स्थान दिलं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. म्हणजे तुकाराम महाराज कळस वारकरी संप्रदायाचा आणि ज्ञानदेव वारकरी संप्रदायाचा पाया. म्हणजे पाया म्हणजे नीचस्थान आहे का? नाही. तर पाया म्हणजे अत्यंत महत्त्वाचं स्थान. ज्ञानदेवे रचिला पाया, पाया मजबूत असेल तर इमारत भक्कम असणार. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं स्थान हे शूद्रांना दिलेलं आहे. पाया म्हणजे नीचस्थान नव्हे. बरं, भगवंताच्या पायाकडेच लक्ष्मी असते, डोक्याकडे नसते. का?
कारण भगवंताच्या चरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्याच भगवंताच्या मुखातून ब्राह्मणाची उत्पत्ती, बाहूंतून क्षत्रियाची उत्पत्ती, उरूंमधून वैश्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या चरणकमलामधून शूद्रांची उत्पत्ती अशी म्हटलेली आहे. आणि या चरणकमलांमध्येच सगळा मोक्ष दडलेला आहे, लपलेला आहे. मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं असं स्थान शूद्रांना दिलेलं आहे. मग ही जी समाज व्यवस्था आहे, समाज व्यवस्थित चालावा म्हणून ज्ञान, रक्षण, व्यापार आणि सेवा या 4 तत्वांवर आधारित ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारे जबाबदारी वाटून देणारी ही जी वर्णव्यवस्था आहे तिचं हे महत्त्व आहे. मग अशा प्रकारे धर्म समाजाला पण धारण करतो. त्याच्यामुळे एका सुताराच्या घरी जर सुतार जातीतलीच मुलगी वधू म्हणून आली तर काय होतं, त्यांना होणारा जो बाळ असतो त्याच्यामध्ये अनुवंशाने गुणधर्म येतात. वडिलांचे वडील सुतारकाम करत आलेले आहेत पिढ्यानुपिढ्या, आईचे वडील पण सुतारकाम करत आलेले आहेत पिढ्यानुपिढ्या, म्हणून दोन्ही कुटुंबामधील सुतारकामाचं कौशल्य त्या मुलाला मिळतं आणि लहानपणापासूनच त्याला त्यामध्ये आवड असते. आणि लहानपणापासूनच तो वडील काका काय काम करतात ते बघतो आणि हळूहळू जसजसा मोठा होईल तसतसा तो व्यापार व्यवसाय आपल्या हाती घेतो. म्हणूनच प्राचीन काळात जेव्हा जेव्हा प्रत्येक जात ही एक प्रोफेशन व्यवसाय दर्शवते, त्यानुसार प्राचीन काळात जोपर्यंत कामे केली जायची तोपर्यंत भारताची अर्थव्यवस्था जबरदस्त होती. भारत सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा. परंतु हे जे काही व्यापार होते पिढ्यानुपिढ्या चालत आलेले, भले सुतार कामाचे असो, लोहार कामाचे असो, चांभार कामाचे असो, हे जे काही व्यापार पिढ्यानुपिढ्या चालत आलेले होते ते व्यापार सोडून जेव्हा लोक काहीतरी दुसरीकडे नोकरी करू लागले आणि काय करू लागले, त्यावेळी काय झालं, त्यावेळी सगळी अर्थव्यवस्था विस्कळीत होऊ लागली आणि एकेकाळी सोने की चिडिया म्हणून ओळखला जाणारा देश आहे तो पाठीमागे राहिला. आणि तेच जे व्यापार होते ते विदेशी कंपन्या चालवू लागले आणि त्या विदेशी कंपन्यांच्या हाताखाली आपले लोक काम करू लागले. म्हणूनच समाज व्यवस्थित चालावा, म्हणूनच ही जातीव्यवस्था वर्णव्यवस्था आहे, त्याच्या मागची वैज्ञानिक दृष्टिकोन आता तुमच्या लक्षात आलेला असेल. काही राजकारणी लोक शूद्रांना उगाच भडकवतात, पण त्याच्या मागचं खरं कारण काय आहे, काय वैज्ञानिक कारण आहे, पाया म्हणजे अत्यंत महत्त्वाचं स्थान हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांना कळसाचं स्थान वारकरी संप्रदायाचं आणि ज्ञानेश्वरांना पायाचं स्थान, तरी पण तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हाईसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणे नेणे युक्तीची आखली, तुका म्हणे नेणे युक्तीची आखली, म्हणून ठेविली, म्हणून ठेविली पायी डोई, पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई, पायी डोई, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. तुका म्हणे नेणे युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई.
तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वराने एवढी माझी बुद्धी खोल नाही आहे, म्हणून मी ज्ञानेश्वरांच्या चरणी माझं मस्तक ठेवतो. म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांना म्हटलेला आहे त्या ज्ञानेश्वरांचं जे स्थान आहे, म्हणजे पाया म्हणजे स्थान हे नीचे आहे का? नाही, तर पाया म्हणजे अत्यंत महत्त्वाचं स्थान. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या व्यक्तीला पांढरा शुभ्र चंद्र पण पिवळाच दिसतो, कारण दोष चंद्रामध्ये नाही आहे, दोष त्या बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये आहे. त्याप्रमाणे ही जी वर्णव्यवस्था आहे तिला जर आपण नीट समजून घेऊ, त्यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊ, तर आपल्या त्याच्यामागचा सकारात्मक दृष्टिकोन दिसेल. नाहीतर जसा कावीळ झालेल्या माणसाला पांढरा शुभ्र चंद्र पण पिवळाच दिसतो, तसं जो नकारात्मक दृष्टीने बघतो त्याला सगळं नकारात्मकच दिसणार. पंढरीनाथ महाराज की जय. मग धर्म म्हणजे काय? तर जो विश्वाला धारण करतो, पर्यावरणाला धारण करतोस, वर्णव्यवस्थेद्वारे समाजाला धारण करतो आणि प्रत्येकाच्या मनाला धारण करतो, तो धर्म. मनाला म्हणजे कसं? मानसिक श्रेणी, ईश्वरावरची श्रद्धा आणि उपासना पद्धती, हे मानसिक श्रेणी. विश्वाशी आपला असलेला संबंध जपायला शिकवतो, वैश्विक श्रेणी. पर्यावरणाशी आपला असलेला संबंध यज्ञयागादीद्वारे जपायला शिकवतो, पर्यावरणीय श्रेणी. समाजाशी आपला असलेला संबंध वर्णव्यवस्थेद्वारे जपायला शिकवतो, सामाजिक श्रेणी. आणि प्रत्येकाशी आपला असलेला संबंध, प्रत्येकाच्या मनामनाशी असलेला संबंध, ईश्वराशी असलेला संबंध जपायला शिकवतो, ती म्हणजे मानसिक श्रेणी. या 4 श्रेणी ज्याच्यामध्ये आहेत, या 4ही श्रेणींचा विचार ज्याच्यामध्ये केला आहे, सर्वांगीण विचार ज्याच्यामध्ये केला आहे, त्याला धर्म हा शब्द लागू होतो. बाकीचे सगळे पंथ, मजहब किंवा रिलिजन, त्यांच्यामध्ये आपल्याकडे जसं ग्रहताऱ्यांचं सखोल ज्ञान आहे तसं इतर जे पंथ आहेत त्यांच्यामध्ये नाही आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी यज्ञयागादी जशा आपल्याकडे केले जातात, तसं पर्यावरणाच्या रक्षणासाठी काहीच शिकवण इतर पंथांमध्ये नाही आहे. समाज व्यवस्थित चालावा म्हणून समाजव्यवस्था, वर्णव्यवस्था त्यांच्यामध्ये नाही आहे. वर आणि वधू एकाच जातीतले परंतु भिन्न गोत्रातील असावेत हा नियम हिंदू धर्मातील आहे. कारण विज्ञानानुसार इफ द पॅरेंट्स आर फ्रॉम सेम ब्रीड देन रेसेसिव्ह ऑफस्प्रिंग इज अ प्रोड्यूस्ड, आणि इफ द पॅरेंट्स आर फ्रॉम डिफरंट ब्रीड देन डॉमिनंट ऑफस्प्रिंग इज अ प्रोड्यूस्ड. जर ते एकाच ब्रीडमधले असतील, म्हणजे त्यांच्यात जर रक्ताचा संबंध येत असेल वर आणि वधूमध्ये, तर त्यांच्यामध्ये जीन सेपरेशन यशस्वीरित्या होत नाही, आणि जे बाळ जन्माला येतं त्याच्यामध्ये जन्मापासूनच जेनेटिक डिसऑर्डर्स असतात. पण जर ते वेगवेगळ्या गोत्रातील असले, एकाच जातीतले परंतु वेगवेगळ्या गोत्रातील, तर त्यांच्यामध्ये जीन सेपरेशन यशस्वीरित्या पूर्ण होतं आणि सुदृढ बालक जन्माला येतं. म्हणून आपल्या धर्मात एकाच जातीतले वर आणि वधू पाहिजेत, परंतु भिन्न गोत्रातील पाहिजेत, वेगवेगळ्या गोत्रातील पाहिजेत असं म्हटलं जातं. विष्णू पुराणात तर सांगितलं आहे की जो वर असणार त्याने वधू बघताना अशी बघावी की तिचा रक्ताचा संबंध आपल्या वडिलांच्या 7 पिढ्यांपर्यंत असू नये आणि आपल्या आईच्या 4 पिढ्यांपर्यंत असू नये, तर हे जेनेटिक सेपरेशन यशस्वीरित्या होणार आणि सुदृढ बालक जन्माला येणार. अशा प्रकारे खोल विज्ञान आपल्या धर्मातील प्रत्येक नियमाच्या मागे दडलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सगळ्यात जास्त जेनेटिक डिसऑर्डर्सने पीडित असलेल्या रोग्यांची संख्या इस्लामिक देशांमध्ये आढळून येते. कारण त्यांच्याकडे गोत्रव्यवस्था वगैरे काही नाही, चुलत बहीण वगैरे असली तरी ती विवाह लग्न लावली जातात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर्सचं प्रमाण जास्त आहे, या रोगाचं प्रमाण जास्त आहे. मग तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या पूर्वजांचे आभार मानले पाहिजेत. त्यांना विज्ञान येत नव्हतं तरी पण वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे हे जे नियम आहेत ते त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले, म्हणून आज आपण निरोगी आहोत. पंढरीनाथ महाराज की जय. अशा प्रकारे हा धर्म आहे ज्याच्यामध्ये सर्वांगीण विकासाचा विचार केलेला आहे, विश्वाचा, पर्यावरणाचा, समाजाचा आणि प्रत्येकाच्या मनाचा पण. मग निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार ते वर्म चुको नये. धर्म म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. आता धर्म हा शब्द ऐकल्यावरती कोणाच्या मनात चीड उत्पन्न होणार नाही. तो किती कल्याण करणारा आहे विश्व, पर्यावरण, समाज आणि सगळ्यांच्या मनाचं, हे तुमच्या लक्षात आलं. आणि आपल्या जीवनामध्ये निर्धार पाहिजे असे संत तुकाराम महाराज म्हणतात. ज्याच्या जीवनात दृढ निश्चय आहे,
निर्धार आहे, त्याच्याच जीवनाला धार आहे आणि त्यालाच भगवंताचा आधार आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार ते वर्म चुको नये. झालं, द्रुपद झालं. पुढच्या पदामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, धरू नये आस आणि कांची. विश्वास देवावरती कसा पाहिजे? निष्काम पाहिजे, निश्चल पाहिजे. निश्चल म्हणजे अचल, म्हणजे डळमळीत न होणारा. म्हणजे कसा? सोमवारी गेलो शंकराच्या देवळात आणि म्हटलं गाराणा घातलं, अरे शंकर मला पावत नाही, चला मंगळवारी गणपतीच्या देवळात. गणपती पण मला पावत नाही, चला बुधवारी रामाच्या देवळात, गुरुवारी दत्ताच्या देवळात, शुक्रवारी देवीच्या देवळात, शनिवारी मारुतीच्या देवळात, आणि रविवारी मात्र मुक्या जीवाची हत्या करून तो व्यक्ती खातो आणि पाप कमवतो आणि म्हणतो देव माझी इच्छा पूर्ण करत नाही. मग अशा प्रकारे जी श्रद्धा आहे त्याची ती डळमळीत आहे. खरं पाहता जेवढे जे देवी देवता आहेत ते सगळे एकाच परमात्माचं स्वरूप आहेत. ज्याप्रमाणे मुकुट, अंगठी आणि हार हे सोनंच आहे. इथे सोन्याचा हार ठेवला, तिथे अंगठी ठेवली, तिथे मुकुट ठेवला. त्यांचं स्वरूप वेगवेगळं दिसतंय, पण वास्तवात हे पण सोनं, ते पण सोनं आणि ते पण सोनं. म्हणजे एकच सोनं हे 3 रूपांमध्ये आपल्याला भासतंय. त्याप्रमाणे एकच परमात्मा अनेक रूपांमध्ये आपल्याला भासतो. जेव्हा सगळीकडे प्रलय आलेला असतो त्यावेळी तो माशाचं रूप धारण करतो, मत्स्यावतार. जेव्हा मोठं पर्वत घुसळायचं असतं समुद्र मंथन करण्यासाठी, खाली टणक अशा वस्तूची गरज असते, तेव्हा तो कासव बनून खाली जातो, कासवाच्या रूपात, कुर्मावतार. जेव्हा हिरण्यक्ष नावाचा दैत्य वरदान मागतो की मला मनुष्य, देवता, गंधर्व इत्यादी कोणाकडूनच मरण येऊ नये, तो पशुचे नाव घ्यायला विसरतो, तेव्हा तो भगवंत पशुचं रूप धारण करतो, तो म्हणजे वराह. मंत्रांनी शस्त्रांनी त्याला मृत्यू येणार नाही म्हणून त्याला शिंगाने मारून टाकतो. आणि त्याच दैत्याचा भाऊ हिरण्यकशिपू म्हणतो की मला पशुकडून पण मरण येऊ नये, तेव्हा तोच भगवंत अर्धा मनुष्य आणि अर्धा पशु नरसिंह रूपात येतो आणि हिरण्यकशिपूचा पण वध करतो. मग अशा प्रकारे एकच परमात्मा वेगवेगळ्या रूपांमध्ये येत असतो. जेव्हा नरसिंह रूपामध्ये हिरण्यकशिपूचा वध करून झाल्यानंतर भगवान नृसिंहांच्या नखांचा दाह शांत होत नव्हता. त्यावेळी अनेक उपाय केले पण तो दाह शांत होत नव्हता. शेवटी औदुंबराच्या वृक्षामध्ये जेव्हा त्यांनी आपली नखे खुपसली तेव्हा दाह शांत झाला. तेव्हा तो परमात्मा विष्णू जो नृसिंह रूप धारण करून आला होता, त्याने वरदान दिलं औदुंबराच्या वृक्षाला की कलियुगामध्ये तुझ्या छायेत माझा वास असेल. आणि तोच नृसिंह, नरसिंह भगवान, नरसिंह रूपधारी विष्णू हा कलियुगामध्ये श्री नृसिंह सरस्वती म्हणून प्रकट झाले असा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. आणि हेच नृसिंह सरस्वती जेव्हा अवतार समाप्तीच्या वेळी कर्दळी वनामध्ये जात होते, तर त्यावेळी ज्या ठिकाणी ते तपस्येला बसले त्या ठिकाणी एक वारुळ बनलं आणि अनेक वर्षानंतर एक लाकूड तोडा आला आणि त्याची जी कुऱ्हाड होती ती चुकून त्या वारुळावरती पडली आणि आतमधून रक्त येते असे बघितलं. त्याने बाजूला केलं वारुळाची माती, बघतो तर काय, त्या ठिकाणी जे नृसिंह सरस्वती होते तेच नवीन रूपात त्या ठिकाणी प्रकट झाले होते आणि ते म्हणजे स्वामी समर्थ. म्हणजे ज्याने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह इत्यादी जी रूपे धारण केलेली आहेत, राम, कृष्ण इत्यादी जी रूपे धारण केलेली आहेत, तोच परमात्मा नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ या रूपात सुद्धा प्रकट झालेला आहे. हे या ग्रंथातून सिद्ध होतं. तोच परमात्मा दत्तात्रेय रूपामध्ये कसा प्रकट झाला ती कथा पण आज आपण बघणार आहोत. म्हणजेच काय, ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहू जाता उदंड असती, त्यांचे अर्चन करावे भक्ती पाचवी ऐसी. पुढे देवताचं मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन कुठलंही रूप असू दे, एवढेच काय, ते व्यासांच्या 18 महापुराणांपैकी जे ब्रह्मवैवर्त पुराण आहे
त्यात म्हटलं आहे की पार्वतीने जी मूर्ती बनवली होती, आपल्या अंगाचा रोज मळ काढून ठेवायची, त्याच्यापासून जी मूर्ती बनवली होती आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली, त्यावेळी तिने खूप तपस्या केली होती आणि भगवान विष्णूंना तिने प्रसन्न करून घेतलं होतं. तेव्हा तोच परमात्मा जो मत्स्यकूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण इत्यादी रूपामध्ये आला आहे, त्या परमात्माने विचारलं काय इच्छा आहे, वर माग. तेव्हा पार्वती म्हणाली मला तुझ्यासारखा पुत्र पाहिजे. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले मीच तुझा पुत्र बनून येतो. आणि भगवान श्री विष्णूंनी त्या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तेच म्हणजे गणेश, गणपती. म्हणजे ही सगळी एकाच परमात्माची रूपं आहे. ज्याप्रमाणे सोनं, अंगठी, मुकुट, हार इत्यादी वेगवेगळ्या रूपामध्ये नटलेलं आहे, तसं एकच परमात्मा या सगळ्या देवी देवतांच्या रूपामध्ये नटलेला आहे. कुठेच भेद नाही आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात सावळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर, राहू निरंतर हृदयी माझ्या आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड. तुझे नाम गोड, तुझे नाम गोड पांडुरंगा. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. हे जगच विष्णुमय आहे. भेदाभेद करणे हे अमंगळ आहे असे संत तुकाराम महाराज म्हणतात. कोणताही जीव असू दे त्याचा मत्सर करायचा नाही. कोण्याही जीवाचा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, न घडो मत्सर, न घडो मत्सर. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका तुका म्हणे एका देहाचे अवयव. ज्याप्रमाणे हात पाय हे एकाच देहाचे अवयव आहेत. हाताला कोचलं तरी याच जीवाला दुःख होतं, पायाला कोचलं तरी याच जीवाला दुःख होतं. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही देवाचा अपमान केला तरी तो देव ज्या परमात्माचं स्वरूप आहे त्याच देवाला वाईट वाटणार. जरी तुम्ही कोण्याही जीवाचा मत्सर केला, कुत्र्यावरती दगड मारला विनाकारण, तरी त्याची ठेच पोहोचते भगवंतापर्यंत.
कारण तो मूळ आहे आणि सगळी जीवसृष्टी त्याच्यातून निघालेली फांदे आणि पाने आहेत. पुण्य ही जीवाचा घडून सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. सुख दुःख जीव भोग पावे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, एकाच परमात्माची सगळी रूपे आहेत, तर त्याच्यावरती निष्ठा कशी असावी? निश्चल भाव असावा. म्हणजे कुठलंही परमात्माचं स्वरूप का दिसेना, त्यामध्ये आपल्याला एकच परमात्मा दिसला पाहिजे. जो पंढरपूरचा पांडुरंग आहे तोच माझ्यासमोर दत्त रूपात आहे. चतुर्थीमध्ये म्हटलं पाहिजे तोच पांडुरंग माझ्यासमोर गणपतीच्या रूपात आहे. एकाच परमात्माने धारण केलेली ही वेगवेगळी रूपं आहेत आणि त्याच्यामध्ये भेदाभेद करणे हे अमंगळ आहे, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून भाव असा निश्चळ पाहिजे. आणि निष्काम म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्त्मनेव भूयो एवाभिवर्तते. चक्रवर्ती सम्राट राजा ययाती याने सांगितलं होतं की संपूर्ण पृथ्वीवरचे भोग सगळे भोग भोगले तरी मन काही संतुष्ट होत नाही. उलट भोग भोगण्याची इच्छा आणखीच वाढत जाते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप टाकल्यावर अग्नी शांत होण्याऐवजी आणखीच भडकत जातो, तशी इच्छा आणखी भडकत जाते. असे कोण म्हणाला? चक्रवर्ती सम्राट राजा ययाती. त्याचप्रमाणे सौबरी नावाची ऋषी, ज्यांनी अनेक लग्न केली होती, आपल्या योग सामर्थ्याच्या आधारे प्रत्येक धर्मपत्नीसोबत ते तेवढी रूप धारण करून तेवढ्या महालांमध्ये राहायचे. त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आता मुलं व्हावीत. मुलांचा जन्म झाल्यानंतर यांना बोलायला कधी येणार ही इच्छा निर्माण झाली. जेव्हा त्यांना बोलायला येऊ लागलं तेव्हा हे आता शाळेत कधी जाणार ही इच्छा निर्माण झाली. गुरुकुलातून ते शिकून आले, पदवीधर होऊन आले, मग आता हे कामधंदा कधी चालवणार ही इच्छा निर्माण झाली. जेव्हा त्यांचा कामधंदा व्यवस्थित चालू लागला तेव्हा पुढची इच्छा निर्माण झाली, यांची लग्न कधी करणार. जेव्हा त्यांची लग्न झाली तेव्हा पुढची इच्छा निर्माण झाली की आता मी नातवंडांची तोंड कधी बघणार. आणि जेव्हा नातवंडांची तोंड बघितली तेव्हा पुढची इच्छा निर्माण झाली की हे नातवंड गुडघ्यावरती कधी चालणार, पायावरती कधी चालणार, यांचं शिक्षण कधी होणार. मग त्यांच्या लक्षात आलं की जेवढ्या इच्छा पूर्ण होत आहेत त्याच्या 10 पटीने आणखी इच्छा वाढत चाललेल्या आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते पूर्णपणे भगवंतावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आणि मोक्ष प्राप्त केला. भगवद्गीतेत भगवंत सांगतो की मृत्यूच्या क्षणी जे जे चिंतन होतं त्यानुसार आपल्याला पुढची गती मिळते. जन्म, मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे रोग, हे ज्या लोकांमध्ये नाहीत, जिथे जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी नाहीत, असा वैकुंठ धाम प्राप्त करायचं असेल तर मृत्यूच्या क्षणी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. गरुड पुराणामध्ये म्हटलेलं आहे की 41,000 विंचू एकाच वेळेला दंश करत असतील तर ज्या वेदना होणार त्या प्रकारच्या वेदना या मृत्यू जवळ आलेल्या माणसाला होत असतात. मृत्यूशय्येवरती पडलेल्या माणसाला किती वेदना होत असतात त्याची तुलना गरुड पुराणामध्ये 41,000 विंचुआंच्या दंशाशी केलेली आहे. मग अशा वेळी आपल्याला भगवंत कसे आठवणार? मग त्याच्यासाठी संत सांगतात 4 धरा.
हे येता जाता उठता बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी इतुकेच नव्हे तरी रती सुखाची ये अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी, पंढरीनाथ महाराज की जय. येता जाता उठता बसता कार्य करिता, कोणाला काही देताना घेताना बोलताना खाताना, एवढंच काय तर आपल्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसीसोबत एकांतात असताना सुद्धा रतिसुखाच्या वेळीसुद्धा भगवंताला विसरायचं नाही. अशी जर सवय लावून घेतली तरच मृत्यूच्या क्षणी आपल्याला भगवंत आठवतो. नाहीतर मृत्यूच्या क्षणी भरतराजाला हरिण आठवलं म्हणून पुढच्या जन्मात तो हरिण बनला. तर सांगायचा मुद्दा असा की अंतिम क्षणी भगवंत आठवला पाहिजे. आणि जर आपण इच्छांमध्ये गुंतून राहिलो तर काय होईल, मरताना सुद्धा इच्छाच येतात मनात की माझ्या नातवाचं कसं होणार, प्रॉपर्टीचं काय होणार, हे ते. आणि मृत्यूच्या क्षणी ते आठवत राहतं आणि तशाच नश्वर गोष्टींमध्ये पुन्हा जन्म होतो. भगवंताचा अविनाशी धाम प्राप्त होत नाही. अशा प्रकारे 84 लाख योनी आपण भटकत राहतो. म्हणून जर भगवंताचा धाम प्राप्त करायचं असेल तर निष्काम राहिले पाहिजे. म्हणजे देवा मी तुझी उपासना करतो पण बदल्यात मला काही नको, जे काही माझ्यासाठी योग्य आहे ते तू जाणतोस, वेळोवेळी देशील, पण मी काही मागणार नाही. कारण तुमचे जर 2 सेवक आहेत जे दोघे तुमची मनापासून कामे करतात, त्याच्यातला एक नेहमी तुमच्याकडे काही ना काही मागत असतो आणि तुम्ही देत असता, आणि दुसरा तुमच्याकडे काहीच मागत नाही पण तुमची सगळी कामं करत असतो. ज्यावेळी हे दोघेही सेवक संकटात सापडतील एकाच वेळी, त्यावेळी तुम्ही प्राधान्य कोणाला द्याल? ज्याला तुम्ही मदत करत आलात, जो नेहमी मागत असतो त्याला प्राधान्य द्याल, की ज्याने कधीच काही तुमच्याकडे मागितलं नाही त्याला प्राधान्य द्याल? कोणाला द्याल प्राधान्य? कोणाला द्याल? ज्याने कधीच काही मागितलं नाही त्याला. तसंच भगवंतसुद्धा, भगवंताची उपासना करणारे 2 प्रकारचे भक्त असतात. काहीतरी मिळावं या आशेने करणारे, आणि दुसरे निष्काम. मग भगवंत जेव्हा ते भक्त संकटात सापडतात तेव्हा भगवंत प्राधान्यता कोणाला देतो? जे निष्काम भक्ती करतात त्यांना. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. आणि ही जी कामना असते, इच्छा असते, ती कधी मधी येत राहते. म्हणून भगवद्गीतेत भगवंत सांगतात, ज्याप्रमाणे नद्यांचे प्रवाह समुद्रात येऊन मिसळतात पण समुद्र आपल्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही, त्याप्रमाणे जो मनुष्य इच्छारूपी नद्यांच्या प्रवाहाने विचलित होत नाही तोच शांती प्राप्त करू शकतो. आणि जो मनुष्य या इच्छेच्या प्रवाहातील प्रत्येक इच्छा पूर्ण करायच्या मागे लागलेला आहे, तो मरताना सुद्धा त्या इच्छेंचंच चिंतन करत राहतो आणि त्याला शांती मोक्ष प्राप्त होत नाही, तर तो जन्म मरणाच्या फेऱ्यातच अडकून राहतो. हेच संत तुकाराम महाराज सांगतात, निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, धरू नये आस अनेकांची. आता विठ्ठल आहे तोच सगळ्या देवांच्या रूपात नटलेला आहे. मग दुसऱ्या कोणाला, एखाद्या आमदाराला, खासदाराला शरण जायची काय गरज आहे? मृत्यूनंतर थोडीच तो आपलं राखण करायला येणार, आपलं रक्षण करायला येणार. तेव्हा कोण धावणार? भगवंत. आणि शेवटच्या पदामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकियेला ऐसा कोणी. अशा प्रकारे ज्याची भक्ती आहे, भक्तिभाव आहे, निष्ठावंत भाव आहे, अशा प्रकारे जो भक्त आहे, निष्काम निश्चल भक्तिभाव आहे, त्याची भगवंताने कधी उपेक्षा केली असेल तर मला आणून दाखवा. म्हणजेच अशा भक्ताची कधीच भगवंत उपेक्षा करत नाही. भगवंताची नेहमी त्याच्यावरती कृपादृष्टी असते. म्हणूनच पूर्वरंगाच्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, कापिरात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धारते वर्म चुको नाये, निर्धारते वर्म चुको नाये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. आता आपण दत्तात्रेयांच्या जन्माख्यान बघणार आहोत. मग त्यापूर्वी सगळ्यांनी दत्तात्रेयांच्या नामाचा जयघोष करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाळ कृष्ण महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पते हर हर महादेव। भगवंताचा अवतार ज्यांच्या पोटी जन्माला येतो त्या आई वडिलांकडे सुद्धा काहीतरी विशेष पात्रता असते, म्हणून भगवंत त्यांना निवडतो. मग त्यासाठी त्या आई वडिलांची परीक्षा होते. मग अशीच परीक्षा घेण्यासाठी नारद मुनी पृथ्वीवरती विचरण करत होते आणि ते अत्री मुनींच्या आश्रमाकडे पोहोचले. बघतात तर काय, एवढं सगळीकडे ऊन लागतंय, पण सूर्याने अत्री मुनींच्या आश्रमाकडे मात्र सावली पकडून धरलेली आहे. तिथे जास्त तो किरणे सोडत नाही आहे. तिथे आल्यावर थंड वाटलं. वा, काय अत्री मुनींचं तपोबळ आहे. पण नारद पुढे गेले. बघतात तर काय, वाघासारखे हिंसक पशु हरणासारख्या सौम्य पशूंसोबत खेळत होते. तिथे हिंसा तर अजिबात दिसत नव्हती. मग हे शक्य झालं ते म्हणजे अत्री मुनींच्या तपोबळामुळे. मग अत्री मुनी हे सफल झाले. हे भगवंताच्या वडिलांची भूमिका बजावू शकतात. मग आता यांची जी धर्मपत्नी अनसूया ही सुद्धा भगवंताला जन्म घालण्याच्या पात्रतेची आहे का, ही परीक्षा घेण्यासाठी नारद मुनी तिथे गेले आणि म्हणाले, भिक्षाम देई माते भिक्षाम देई. अनसूया माता बाहेर आली आणि बघते तर काय, नारद मुनी आले आहेत. मग तिने तिथे अन्न पुढे केलं. तेव्हा नारद मुनी म्हणाले, नाही नाही, मी परान्न घेत नाही. एक काम करा, मी तुम्हाला माझ्याकडचं अन्न देतो, शिदा देतो, तो तुम्ही मला रांधून वाढा. असं सांगून नारद मुनी नदीकडे गेले. नदीतील आणुनी प्रस्तर सतीस म्हणे पाक कर. शुद्धीत झाले माझे उदर शिधा रांधोनी मजवाडी. मला भूक लागली आहे, शिदा देतोय, तो रांधून वाढ मला. अनसूया गेली. तो शिदा घेऊन पाणी गरम करत ठेवलं होतं. आंधळ म्हणून आतमध्ये शिदा टाकायला जाते. बघते तर काय, उपरण्याची गाठ सोडली, आतमध्ये धान्य नव्हतं. तर नारद मुनींनी नदीवरचे दगड गोटे आतमध्ये भरून ठेवले होते. अनसूया माता म्हणाली, कदाचित नारद मुनी माझी परीक्षा घ्यायला आले आहेत, असं तिने मनात विचार केला. मग काय करायचं, ती परमपतिव्रता होती. आपल्या पतीचे चरण ती नित्य धुवायची आणि ते चरणोदक तिने एका कमंडलूमध्ये ठेवलं होतं. ते चरणोदक तिने घेतलं आणि त्या दगडगोट्यांवरती, पत्थरांवरती, दगडांवरती शिंपडलं. आणि काय झालं, पती चरणोदक आणून शिंपित. पती चरणोदक आणून शिंपित. दगडांचे तंदुल कण बनवित. दगडांचे तंदुल कण बनवित. पती चरणोदक
चरणोदक आणून शिंपित पती चरणोदक आणून शिंपित. रांधून वाढी भात सुगंधित रांधून वाढी भात सुगंधित वरन हयंगवीने शोभित वरन हयंगवीने शोभित. तृप्त करुनी त्या अतिथी विशेषा तृप्त करुनी त्या अतिथी विशेषा विनम्र चरणी आशीष प्रार्थित विनम्र चरणी आशीष प्रार्थित. पती चरणोदक आणून शिंपित पती चरणोदक पती चरणोदक पती चरणोदक आणून शिंपित. पतीचं चरणोदक तिने त्या दगडांवरती शिंपडले आणि नारद मुनींनी आणून दिलेले जे उपरण्यातील दगडगोटे होते त्याचं रूपांतर तंदुलकणामध्ये म्हणजे तांदळामध्ये झालं. आणि मग तिने भात वगैरे रांधून त्यांना वाढला, सुगंधित वरण वगैरे बनवून वरण वगैरे वाढलं. नारद मुनी तृप्त झाले आणि तिला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आणि आता नारद मुनी नारायण नामाचा जप करत दिव्य लोकात गेले. आणि उमा रमा आणि सावित्री यांनी नारदांना पाहिले. उमा म्हणजे पार्वती, रमा म्हणजे लक्ष्मी, सावित्री म्हणजे सरस्वती. आणि ते नारद मुनींना बोलवू लागले, ओहो नारद मुनी, या की इकडे, पृथ्वीवरून आलात, काय नवीन खबर? नारद मुनी म्हणाले, खबर तर आहे पण नको नको, तुम्हाला सांगितलेलं बरोबर नाही वाटत मला. ओह सांगा की आम्हाला, त्यात काय एवढं? नाही नाही, जर विपरीत परिणाम झाले तर मला जबाबदार धरायचं नाही. चालेल, तुम्हाला जबाबदार धरणार नाही. सांगा तुम्ही काय ते, काय बघून आलात तुम्ही? तेव्हा नारद मुनी म्हणाले, श्रेष्ठ ती सती मजसी वाटते, श्रेष्ठ ती सती मजसी वाटते, तुल्य ती जशी ना त्रिजगी कोणते, तुल्य ती जशी ना त्रिजगी कोणते. पतिपरायणा 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 वंदनीयती, पतिपरायणा वंदनीयती. अनसूये सखी देववंदिती, अनसूये सखी देववंदिती, श्रेष्ठ ती सती. काय म्हणताय नारद मुनी? आमच्यापेक्षा श्रेष्ठ सती, उमा रमा सावित्री या देवस्त्रियांपेक्षा श्रेष्ठ सती, श्रेष्ठ पतिव्रता, ती सुद्धा मनुष्य स्त्री, आणि देवता सुद्धा तिला वंदन करतात म्हणे? नाही नाही, आमच्यापेक्षा श्रेष्ठ सती अजून कोणी असू शकत नाही, आणि जर कोणी असेल तर आम्ही तिचं सतीत्व हरण करणार. नारद मुनींनी कळ लावली आणि नारद मुनी नारायण नारायण नाम जप करत निघून गेले. कारण भगवंताचा अवतार प्रकट होण्यासाठी ही लीला घडली पाहिजे, तरच भगवंताचा अवतार होणार. म्हणून नारद मुनी अशा प्रकारच्या लीला करत असतात. त्या प्रत्येक लीलेमागे काही ना काहीतरी सकारात्मक, प्रत्येक लीलेमागे काही ना काहीतरी सकारात्मक कारण दडलेलंच असतं. मग या तीनही देवस्त्रिया विचार करत होता काय करायचं, कसं हिचं सतीत्व हरण करायचं. मग त्यांनी एक निश्चय केला आणि तीनही देवस्त्रिया आपापल्या पतींवरती नाराज होऊन राहिले. तेव्हा तीनही पती आपापल्या स्त्रियांना म्हणाले
भगवान विष्णू लक्ष्मीला, शिवशंकर पार्वतीला आणि ब्रह्मदेव सरस्वतीला म्हणतात, कशाला रुसली आहेस तू? सर्व सुखामुखलो आता सर्व सुखामुखलो, सर्व सुखामुखलो आता सर्व सुखामुखलो. तुझा रोष कसा गमला त्याचे कारण सांग मला. तुझा रोष कसा गमला त्याचे कारण सांग मला. विनवुनी तुझला बहु थकलो मी, विनवुनी तुझला बहु थकलो मी. सर्व सुखामुखलो आता सर्व सुखामुखलो, सर्व सुखामुखलो आता सर्व सुखामुखलो. मग तीनही देवस्त्रियांनी सांगितली, आमची काय इच्छा आहे तर मान्य विनंती करीत जा. तुम्ही विप्रवेश प्रधान करा. विप्राचा वेश परिधान करा. अत्रिगृही तुम्ही जाऊन स्त्री प्रतीस भोजन नग्न मागावे. हेची मनातील इच्छा अमुच्या इप्सित अमुचे आजीच पुरवावे. आजच तुम्ही अत्रिगृही जायचं आणि त्याची जी स्त्री आहे अनसूया तिच्याकडे नग्न भोजन मागायचं, जेणेकरून तिचं सतीत्व हरण होईल. आता तीनही देवांना माहिती होतं, ब्रह्मा विष्णू महेश, शिवशंकर विष्णू हे त्रिकालदर्शी आहेत. त्यांना माहिती आहे आपला अवतार त्या ठिकाणी जन्माला येणार, मग त्यासाठी ही लीला आहे. म्हणून ती लीला पूर्ण करण्यासाठी म्हणून तीनही देव त्या ठिकाणी निघाले. एक तिठा होता, तिट्यावरती तीनही देवता तीन वाटेने एकत्र आल्या. त्यांना समजलं की मला ज्या कार्यासाठी पाठवलंय त्याच कार्यासाठी कदाचित या दोघांना पण पाठवलेलं आहे. आणि मग ते म्हणू लागले, आता काय जाऊन तिथे बोलायचं. मग ते गेले. अत्रि मुनी त्या आश्रमामध्ये नव्हते, फक्त अनसूया माता एकटीच होती. आणि त्या ठिकाणी तीनही देव विप्राच्या वेशात गेले आणि त्या ठिकाणी भिक्षा मागू लागले. भिक्षाम देई माते भिक्षाम देई. अनसूया माता बाहेर आली आणि भिक्षा द्यायला आली. तेव्हा देव म्हणाले, हे नको आम्हाला, तर काय पाहिजे. तीनही देव एकमेकांकडे बघत सांगतात, तू सांग तू सांग तू सांग तू सांग. मग शेवटी भगवान विष्णू म्हणाले, आम्हाला भोजन पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले, आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. आणि शिवशंकर म्हणाले की आम्हाला नग्न होऊन भोजन वाढलं पाहिजे. अनसूया मातेने मनात विचार केला, नारद मुनी ज्या प्रकारे माझी परीक्षा घेण्यासाठी आले होते तसेच हे कोणतरी माझ्या परीक्षेसाठी आलेले आहेत. म्हणून तिने त्यांना आत बसवले आणि पतिचरणोदक घेतलं. जे तिने दगडांवरती शिंपडून त्याचं तंदुलकणामध्ये रूपांतर केलं होतं तेच पतिचरणोदक घेतलं आणि त्या तीनही विप्ररूपधारी त्रिदेवांवरती शिंपडलं. आणि काय चमत्कार, त्या तीनही देवांची 3 बाळे बनली. तीनही देव छोट्या बाळांमध्ये रूपांतरित झाले
आणि अनसुया माता त्यांना खेळवू लागली. विवस्त्र होऊन तिने त्यांना दूध पाजलं. म्हणजेच लहान मुलांना जर विवस्त्र होऊन दूध पाजलं तर त्या ठिकाणी सतीत्व हरण होत नाही. मग अशा प्रकारे तिने युक्ती केली आणि तिकडून अत्रि मुनी येत होते. बघतात तर काय, ते म्हणतात, अनसुये, काय लहान मुलांना, लोकाच्या लहान पोरांना इकडे घेतेस आणि खेळवत बसतेस, तुझा बाल स्वभाव अजून गेलेला नाही. कुश समिधा घेऊनी मुनी आला, कुश समिधा घेऊनी मुनी आला, म्हणे काय हा खेळ मांडियेला, म्हणे काय हा खेळ मांडियेला, बाल स्वभाव नाही तुझा गेला, 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 तिने सर्व वृत्तांत कथिला, तिने सर्व वृत्तांत कथिला, तिने सर्व वृत्तांत कथिला. तिने सर्व वृत्तांत सांगितलं आपल्या पतीला. तर पतिदेव अत्रि मुनी हसू लागले. अशा प्रकारे गंमत झाली आणि आकाशामध्ये दिव्य लोकामध्ये उमा, रमा आणि सावित्री विचार करतायत, खूप वेळ झाला, एवढ्यात आमचे पती परतायला पाहिजे होते, राहिले कुठे? आवाज आला तिकडून, नारायण नारायण. ओहो नारद मुनी, इकडे या की. काय झालं? आमचे पती तिकडे गेलेले अनसुयाचं सतीत्व हरण करायला, पण अजून ते परतले नाहीत. काय झालं? नारद मुनी म्हणाले, तुमचे पती मला अनसुया मातेच्या आश्रमात जाताना दिसले, परंतु बाहेर येताना मात्र दिसले नाहीत. आणि त्यांच्या ऐवजी मला त्या आश्रमात 3 बाळे दिसली. 3ही देवस्त्रिया घाबरल्या. बाप रे बाप, आमच्या पतींना हिने बाळं बनवून ठेवली की काय? म्हणून 3ही देवस्त्रिया पृथ्वी तलावरती आल्या. अत्रि मुनींना त्यांनी सांगितलं घडलेला प्रकार. अत्रि मुनींनी अनसुयेला बोलवून घेतलं. अनसूये ये म्हणायच्या आत अनसुया त्या ठिकाणी आली आणि 3ही देवस्त्रिया त्यांना म्हणाल्या, 3ही म्हणती अपुले पती, 3घी म्हणती अपुले पती, आणुनी देई शीघ्र गती, येरी बाळकांच्या मूर्ती आणुनिया ठेवी. 3ही देवस्त्रियांनी सांगितले की आमचे पती आम्हाला परत दे ग. आणि अनसुया मातेने 3ही बाळं त्यांच्या समोर ठेवली. घ्या तुमचा पती कोणता, घ्या ओळखून. 3ही बाळे एकसारखीच दिसत होती. आपला पती कसा ओळखणार? मग 3ही देवस्त्रियांनी एक बाळ घेतलं. अनसुया माता हसू लागली, म्हणू लागली, अगं पार्वती माते, अहो पार्वती माते, तुम्ही शिवशंकरांना घ्यायच्या ऐवजी तुम्ही विष्णूला हातात घेतला आहे. मग पार्वती मातेला कसं तरीच वाटलं. मग ती म्हणू लागली, असू दे, काही झालं तरी तो माझा भाऊच आहे. त्याच्यानंतर, अहो लक्ष्मी माते, तुम्ही भगवान विष्णूंना उचलून घेण्याऐवजी तुम्ही ब्रह्मदेवांना उचलून घेतलं. लक्ष्मी सुद्धा गईवरली, म्हणते असू दे, ब्रह्मदेव हे भगवान विष्णूंच्या नाभिकमलातून प्रकट झाले, म्हणजे ते माझे पण पुत्र झाले. मी माझ्या पुत्राला उचलून घेतलं, माझं सुद्धा सतीत्व हरण झालं नाही. मग ओ सरस्वती माते, तुम्ही ब्रह्मदेवांना नाही, तुम्ही शंकरांना उचलून घेतलंय, शिवशंकरांना. सरस्वती विचार करू लागली, म्हणू लागली, ब्रह्मदेवाच्या क्रोधातून शिवशंकरांची उत्पत्ती झाली होती एका कल्पामध्ये, म्हणजे ते माझे सुद्धा पुत्र लागतात.
मग हिचं सुद्धा सतीत्व हरण झालं नाही. म्हणजे या तीनही देवस्त्रिया अनसूयेचं सतीत्व हरण करायला गेलेली, पण त्यांचंच सतीत्व हरण व्हायची वेळ आली होती. पण त्यांचं झालं नाही, त्यांनी त्याची कारणे पण दिली. मग तीनही देवस्त्रिया विनवणी करू लागल्या अनसूया मातेला. तिघी म्हणती अमुचे पती, आणून देई शीघ्र गती. धन्य धन्य तुझी कीर्ती, पूर्ण सती अनसूया. मग अनसूया मातेने पतीचं चरणोदक आणलं कमंडलूतून, आणि ते चरणोदक तीनही बाळांवरती शिंपडलं, आणि त्या तीनही बाळांचं पुन्हा मूळ रूपामध्ये प्राकट्य झालं. ब्रह्मा विष्णू महेश हे आपल्या मूळ रूपामध्ये बघून, तीनही देवांना मूळ रूपामध्ये बघून तीनही देवस्त्रियांना आनंद झाला. तीनही देव आपापल्या स्त्रियांसोबत त्या ठिकाणी जोड्याने उभे राहिले आणि अत्री मुनी आणि अनसूयेला आशीर्वाद देत म्हणाले, आम्ही तुमची परीक्षा घेत होतो, तुम्ही दोघे पण परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालात, बोला काय वरदान पाहिजे. तेव्हा त्यांनी अनसूया मातेने आणि अत्री मुनींनी वरदान मागितलं की आम्हाला तुझ्यासारखा पुत्र पाहिजे नारायणा. हे देवतांनो, तुमच्या समान आम्हाला पुत्र पाहिजेत, परंतु त्रिदेवांसमान जगात कोणीच नाही. म्हणून त्रिदेव म्हणाले की आम्हीच तुझ्या पोटी जन्माला येतो. आणि मग मग होय विष्णू अंशे दत्त. भगवान विष्णूच्या कृपा आशीर्वादाने भगवान दत्तात्रेयांचा अत्री आणि अनसूयाच्या पोटी जन्म झाला. तसा ब्रह्मदेव तो चंद्र. अत्री आणि अनसूयाच्या पोटी दुसरा बालक जन्माला आला, तो म्हणजे चंद्रदेव. तो ब्रह्मदेवाच्या कृपा आशीर्वादाने जन्माला आला. दुर्वासा मुनी झाला. शिवशंकरांच्या कृपा आशीर्वादाने अत्री आणि अनसूयेला तिसरा पुत्र झाला, तो म्हणजे दुर्वासा मुनी. दुर्वासा मुनी झाला, ज्याच्या अंशे करुणी तो रुद्र. राम राम हरे हरे रामा. राम 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 हरे हरे राम. राम राम रघुत्तम राम. राम 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 सीतापते राम. राम 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 रघुत्तम राम. राम 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 सीतापते राम. दत्तात्रेयांचा जन्म कधी झाला? मार्गी प्रदोष काळी. मार्गशीर्षामध्ये प्रदोष काळी राका मृगशीर्ष युक्त बुधवारी. राका म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेला मार्गशीर्षाच्या बुधवारी अत्री गृही अवतरुणी. अत्री गृहामध्ये भगवंत अवतरले. अत्री गृही अवतरुणी झाला प्रकट स्वभक्त कैवारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे दत्तात्रेयांचा जन्म झाला. आणि आता दत्तात्रेयांना आंघोळ वगैरे घालून झाली. अनसूया मातेने त्यांना आंघोळ वगैरे घातली आणि त्यानंतर आता दत्तात्रेयांना पाळण्यामध्ये ठेवण्यात येत आहे. आणि त्या ठिकाणी सर्व स्त्रिया वगैरे जमलेल्या आहेत पाळणा म्हणण्यासाठी. बाळा जो जो रे, बाळा
जो जो रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे कमलासन विष्णू त्रिपुरारी अत्री मुनीचे घरी सत्व हरू आले नवला परी भ्रमदवडीला दुरी बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा बाळा जो जो रे पालक बांधविला पालक बांधविला सायासी निर्गुण ऋषीचे वंशी पुत्र जन्मला अविनाशी अनसूयेचे कुक्षी बाळा जो जो रे षट्दश नामासी षट्दश नामासी आधार दत्तात्रेय अवतार कृष्णदासासी सुख थोर आनंद हो फार बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. हे करून घेऊ ना. ज्याप्रमाणे अत्री आणि अनसूया यांचा भगवंताच्या प्रती निष्ठावंत भाव होता, पतिव्रता अनसूयेचा आपल्या पतीच्या प्रती निष्ठावंत भाव होता. त्या भावाने तिने दगडांचे तांदूळकण बनवले, देवांना पण आपली बाळे बनवून ठेवली. मग अशा प्रकारे निष्ठावंत भाव तुमचा आमचा सर्वांचा असेल तर तुमच्या आमच्या सर्वांच्या घरी साक्षात भगवान प्रकट होतील. म्हणूनच पूर्वरंगाच्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धारते वर्म चुको नये, निर्धारते वर्म चुको नये, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. तुका म्हणे ऐसा कोण
तुका म्हणे तुका उपेक्षिला नाही ऐकियेला ऐसा कोणी नाही ऐकियेला ऐसा कोणी निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म हिची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालून संसारी द्यावी पंढरीची वारी पंढरीची वारी द्यावी पंढरीची वारी हिची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पते हर हर महा